एक दिवस मुलाने आईला मेसेज केला, आई, म्हातारपणात माझ्याकडून आधाराची अपेक्षा ठेवू नकोस. पोराने मेसेज केला, पण दुसऱ्याच दिवशी आईने वकिलांकडे जाऊन असं काही केलं की पोराच्या पायाखालची जमीनच सरकली. अमरावतीच्या राजापेठ भागात सुमतीबाई राहायच्या. नवऱ्याचं छत्र लवकर हरपल्यामुळं त्यांनी स्वतःची एक छोटीशी खानावळ सुरू केली आणि रात्रंदिवस चुलीसमोर बसून लोकांना अस्सल विदर्भाचा पाटवडी रस्सा, मसाले भात आणि पुरणपोळ्या खाऊ घालून त्यांनी पै पैसा जोडला आणि आपला एकुलता एक मुलगा सुशांत याला पुण्यात इंजिनिअरिंगला शिकवलं. त्याचं इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर सुशांत पुण्यात एका मोठ्या कंपनीत कामालाही लागला. त्याचं लग्न नेहा नावाच्या मुलीशी झालं. सुमतीबाईंनी आपल्या उरल्या सुरल्या बचतीतून त्याचे थाटामाटात लग्न लावून दिलं. पण त्याच्यानंतर लग्नानंतर सुशांत पूर्णपणे बदलला. तो अमरावतीला येणं विसरला. सुमतीबाई आता वयाची 60 ओलांडत होत्या. गुडघेदुखीमुळे त्यांना खानावळही चालवता येत नव्हती. एके दिवशी सुमतीबाईंनी सुशांतला फोन केला आणि सहज म्हणाल्या, बाळा, आता एकटीला इथं करमत नाही रे. आजारपणही वाढले. मी विचार करते की हे जुनं घर भाड्यानं देऊन मी तुझ्याकडे पुण्याला राहायला येऊ का? सुशांतने फोनवर काहीच नीट उत्तर दिलं नाही. पण रात्री सुमतीबाईंच्या मोबाईलवर सुशांतचा एक व्हॉट्सअपचा मेसेज पडला आणि जसा एक मेसेज आला, आई, हे बघ, अगदी स्पष्ट सांगतो, तू पुण्याला येऊ नकोस. म्हातारपणात माझ्याकडून सेवेची किंवा आधाराची अपेक्षा ठेवू नकोस. मला माझं स्वतःचं आयुष्य आहे, माझं कुटुंब आहे, माझी प्रायव्हसी आहे. तुझ्या आजारपणाची कटकट नेहा सहन करणार नाही. तू तुझं तिथेच बघ काय करायचं ते. तो मेसेज वाचून सुमतीबाईंच्या काळजाचा ठोकाच चुकला. ज्या एकुलत्या एका पोरासाठी त्यांनी आयुष्यभर आगीचे चटके खाल्ले, तो पोरगा त्यांना कटकट समजत होता. पण सुमतीबाई रडल्या नाही. सुमतीबाईंनी न रडता त्यांनी पदराने डोळे पुसले आणि मोबाईलवर फक्त 2 शब्दांचा रिप्लाय दिला, ठीक आहे. तो स्वाभिमानी निर्णय आणि वकिलांची नोटीस. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमतीबाई थेट अमरावती कोर्टात गेल्या आणि आपले जुने वकील ॲडव्होकेट देशपांडे यांची भेट घेतली. त्यांनी असा एक निर्णय घेतला जो आजवर कोणत्याही आईने घेण्याची हिंमत केली नव्हती. अगदी ठीक 6 महिन्यानंतर पुण्यात सुशांतला नवीन लक्झरी फ्लॅटही बुक करण्यासाठी 20 लाखांची गरज पडली. त्याला माहीत होतं की अमरावतीचं घर आईच्या नावावर आहे आणि तोच एकमेव वारसदार आहे. ते घर विकलं की सहज 25 ते 30 लाख रुपये येतील. तो लगेच बायकोला घेऊन अमरावतीला पोहोचला. पण जेव्हा तो घराच्या जवळ पोहोचला, घराच्या गेटवर आला, तेव्हा तिथे एक मोठी पाटी लागलेली होती. सुमतीबाई विद्यार्थी वसतिगृह. सुशांतला काहीच समजलं नाही. तो धावतच घरात गेला. सुमतीबाई आरामखुर्चीत अगदी शांतपणे पुस्तक वाचत बसल्या होत्या. सुशांत चिडून म्हणाला, आई, हे काय चाललंय? ही पाटी कसली आहे? मी हे घर विकून पुण्यात फ्लॅट घेणार आहे. सुमतीबाई अत्यंत शांतपणे म्हणाल्या. त्यांनी कपाटातून एक कायदेशीर फाईल काढली आणि सुशांतच्या तोंडावर भिरकावली. हे घर आता माझंही नाही आणि तुझंही नाही. हे घर मी बँकेकडे रिझर्व्ह मॉर्गेज म्हणून ठेवलं आहे आणि येणाऱ्या पैशांवर हे अनाथ मुलं वसतिगृह सुरू केलं आहे. माझ्या मरणानंतर हे घर बँकेचं होईल. सत्याचा स्फोट आणि अंगावर काटा आणणारा शेवट. सुशांतच्या पायाखालची जमीनच सरकली. तो ओरडला, तू मला न विचारता माझा हक्क कसा हिरावून घेतलास? मी तुझा एकुलता एक मुलगा आहे. तुला म्हातारपणी मरण आलं तर अग्नी द्यायला मीच लागणार आहे ना? सुमतीबाईंनी एक अत्यंत कठोर आणि भेदक हसू हसलं आणि त्यात म्हणाल्या, त्याचीही सोय करून ठेवली आहे साहेब. त्या फाईलचे शेवटचं पान वाच. मी देहदानाचा फॉर्मही भरून ठेवला आहे. माझ्या मृत्यूनंतर माझा मृतदेह थेट मेडिकल कॉलेजला जाईल. त्यामुळे तुला
त्यामुळे तुला माझ्या तिरडीला खांदा द्यायला किंवा अग्नी द्यायला यायचीही कोणतीच गरज नाही. 6 महिन्यांपूर्वी तू मला एक मेसेज केला होतास, बरोबर ना? आणि की तुला तुझं कुटुंब आणि आयुष्य आहे. मग मीही विचार केला, ज्या पोराला माझा जिवंतपणे ओझं झालेला आहे, त्याला माझं जिवंतपण एक ओझं वाटतंय, त्याला माझ्या मरणाची कटकट कशाला द्या. आजपासून आपला पैशांचा, रक्ताचा आणि भावनांचा अगदी सर्व हिशोब चुकता झाला. आता माझ्या घरातून चालता हो. हे शब्द ऐकताच सुशांतचा पुरुषी अहंकार आणि पैशाचा माज एका सेकंदात मातीत मिळाला. ज्या आईला तो अडगळ समजत होता, त्या आईने स्वतःच्या म्हातारपणाची आणि मरणाची अशी राजेशाही सोय करून ठेवली होती की पोराला आईच्या संपत्ती तर सोडाच, परंतु तिच्या राखेवरही हक्क उरला नव्हता. सुशांत तिथेच फरशीवर कोसळला आणि सुमतीबाईंचे पाय धरून जोरजोरात रडू लागला. पण आता वेळ निघून गेली होती. एका आईने स्वतःच्या काळजावर दगड ठेवून पोराला आयुष्यातली सर्वात मोठी अद्दल घडवली होती. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, आई वडिलांना ओझं समजणाऱ्या आणि त्यांच्या संपत्तीवर डोळा ठेवून बसणाऱ्या आजच्या तरुण पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.